थांबा. शेतकरी मित्रांनो, जर तुमची सोयाबीनची उगवण अशी झाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी उगवण जी पाहून प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येईल. फक्त काही दिवसांपूर्वी या शेतामध्ये पेरणी झाली होती, पण आज बघा जमिनीला फोडून हजारो हिरवीगार रोपे बाहेर आली आहेत. मित्रांनो, ही छोटी रोपे पुढे जाऊन तुमच्या शेतात लाखोंचे उत्पन्न देऊ शकतात. पण या सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसांमध्ये जर चूक झाली तर मोठे नुकसानही होऊ शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उगवण किती टक्के झाली, रोपांची वाढ कशी झाली, पावसानंतर काय काळजी घ्यावी, पहिले खत कधी टाकावे, भरघोस उत्पन्नासाठी महत्त्वाच्या टिप्स. म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही खरे शेतकरी असाल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिलेज फार्म लाईफ इंडिया चॅनल सबस्क्राईब करून घंटी दाबा. चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, व्हिलेज फार्म लाईफ इंडियामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करणार आहोत. तुम्ही पाहू शकता की जमिनीमध्ये चांगला ओलावा आहे आणि सर्वत्र हिरवीगार रोपे उगवलेली आहेत. प्रत्येक शेतकऱ्यासाठी पेरणीनंतरचा हा क्षण खूप महत्त्वाचा असतो, कारण याच उगवणीवर संपूर्ण पिकांचे भविष्य अवलंबून असते. पेरणी करताना शेतकरी अनेक स्वप्ने पाहत असतात. चांगले उत्पादन मिळावे, बाजारभाव चांगला मिळावा आणि वर्षभराची मेहनत सफल व्हावी, अशीच अपेक्षा घेऊन शेतकरी शेतात काम करत असतो. आज या छोट्या रोपांकडे पाहताना मनाला वेगळाच आनंद मिळतो, कारण काही दिवसांपूर्वी इथे फक्त मोकळी जमीन होती, पण आता सर्वत्र जीवन फुलताना दिसत आहे. मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. यावेळी जर पाणी साचले तर रोप खराब होऊ शकतात. जर तण वाढले तर पिकाची वाढ मंदावू शकते आणि जर खत व्यवस्थापन योग्य झाले नाही तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून सुरुवातीचे दिवस खूप महत्त्वाचे असतात. आता तुम्ही जवळून पाहू शकता की रोपांवर 2 बीजपत्रे स्पष्ट दिसत आहे. त्यामधून नवीन पाने बाहेर येत आहेत. याचा अर्थ रोपांची वाढ योग्य दिशेने सुरू आहे. निसर्गाचा हा चमत्कार खरोखरच सुंदर आहे. एका छोट्याशा बियाणापासून एवढी सुंदर वाढ होताना पाहणे म्हणजे शेतकऱ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. मित्रांनो, तुमच्या भागात सोयाबीनची उगवण कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सर्व कमेंट वाचतो. आता पुढील काही दिवसांमध्ये आपण या पिकाची नियमित पाहणी करणार आहोत. रोपांची वाढ, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पुढे फुलोरा येईपर्यंतचा प्रवास आपण या चॅनलवर पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील प्रत्येक अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिसणारी ही छोटी रोपे काही दिवसांनी मोठ्या झाडांमध्ये बदलतील. त्यावर शेंगा लागतील आणि त्याच शेंगांमधून तयार होईल शेतकऱ्याचे सोन्यासारखे पीक. चला आपण सर्व मिळून प्रार्थना करूया की या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात भरघोस उत्पादन यावे. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही सोयाबीन पेरणी केली आहे का? कमेंटमध्ये कळवा. कमेंट करून
आम्हाला समजवा. तुम्ही सोयाबीन पेर अजून केली आहे का नाही? मित्रांनो, शेतकरी शेतात रात्रदिवस कष्ट करतो. कशासाठी? शेतामध्ये चांगले पीक येण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही अगर महाराष्ट्रामधून आहे तो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की या चॅनलवर फक्त शेताविषयी, वातावरणाविषयी आणि नेचरविषयी माहिती कायम मिळत असते. जर तुम्हाला व्हिलेज फार्म लाईफ इंडिया चॅनल सबस्क्राईब करून आमच्या शेतकरी कुटुंबाचा भाग बना. धन्यवाद. जय जवान जय किसान. मित्रांनो, जर तुम्हाला हा खरंच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल व्हिलेज फार्म लाईफ इंडियाला सबस्क्राईब करू विसरू नका. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.